चोपडा तालुक्यात पावसामुळे बाजार समितीतील मका भिजला, व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। सोमवारपासून दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका आणत आहेत, मात्र मका ओला असल्यानं अडचण निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला मका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर सुकवण्यासाठी पसरवण्यात आला होता, परंतु रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तो मका पुन्हा ओला झालाय। पटांगणावर टाकलेल्या मक्यावर प्लास्टिक कागद टाकण्यात आले असले तरी संपूर्ण मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर मका असल्यानं बराचसा मका ओला झालाय। ओला झालेला मका पुन्हा ऊन पडल्यावर सुकवला जाणार असला तरी त्याची गुणवत्ता अर्थात क्वालिटी घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी सुनील जैन आणि जितेंद्र भोथरा यांनी सांगितलंय। सध्या मार्केट यार्डावर ओल्या मालाची भरपूर आवक आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसापासून घेतलेला माल हा सर्व मार्केट यार्डावर पसरलेला असून रात्री जे जोरात पाऊस झाला एकदम, त्या पावसामध्ये व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे। पसरलेल्या मालामध्ये एकदम माल पूर्ण ओले झाले, फार मोठं नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्यांचं। आता जो ओला झालेला जो माल आहे तो काही कामात येईल का? काही कामात म्हणजे याची कॉस्ट परत सुकवावं लागेल। याची कॉस्ट 300, 400, 500 रुपये क्विंटल पर क्विंटलच्या व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान आहे। व्यापाऱ्याचं तर पुष्कळ नुकसान आहे, ते 8 ते 10 व्यापाऱ्याचे जास्त नुकसान आहे। अवकाळी पावसाने झालेला मक्याच्या बाहेर टाकलेला ओला झाल्यामुळे तात्वार नुकसान आहे। त्याचा काही विमा किंवा काही शासनाकडून वगैरे शासनाकडून काही गोपन मालाचा विमा असतो। याच्यात थोडं मार्केट कमिटीने सहकार्य केलं तर व्यापाऱ्यांचा थोडासा फरक पडेल। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा। लोकनायक न्यूज